कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून महिनाभरात 2 निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। स्वर्गवासी विकास अरुणराव डोंबरे आणि माजी सैनिक स्वर्गवासी किशोर शिंदे यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळे गटाने नगर परिषद प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत बॅनरबाजीतून नगरपालिकेचा निषेध केला आहे। दोन्ही मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहरात निषेधाचे बॅनर लावण्यात आले। नगराध्यक्ष साहेब, तुम्ही दिलेला शब्द पाळला असता तर मोकाट जनावरांमुळे कोपरगावात 2 निष्पाप बळी गेले नसते, असा थेट सवाल या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आला असून कोपरगाव नगर परिषदेचा जाहीर निषेध असा मजकूरही त्यावर करण्यात आला आहे। दरम्यान 16 ऑगस्ट रोजी सकाळी नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून हे बॅनर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला। त्यानंतर कार्यकर्त्यांनी पुन्हा बॅनर लावलेत। नगरपालिका प्रशासनाचे डोळे उघडावेत आणि मोकाट जनावरांच्या प्रश्नावर तातडीने ठोस उपाययोजना व्हाव्यात यासाठी हे बॅनर लावण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले। मोकाट जनावरांचा बंदोबस्त न झाल्यानेच 2 निष्पाप जीव गमवावे लागल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने नगर परिषद प्रशासनाचा तीव्र निषेध केला आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनीता साने, कोपरगाव। काल 15 ऑगस्ट होता आणि काल या ठिकाणी माजी सैनिक यांचा काल दुर्दैवी मृत्यू झाला। या कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांनी दुसरा बळी घेतला। वास्तविक पाहता एक 8-10 दिवसापूर्वी आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं की एक पहिला बळी गेला होता विकास डोंबरेचा। तर तुम्ही कोपरगाव शहरातील तुम्ही जे काही आश्वासन लोकांना दिलं होतं निवडणुकीपूर्वी का 100 दिवसामध्ये 100 कामं करणार, त्यामध्ये मोकाट जनावरांचा विषय होता, पण तो तुम्ही सिरियस घेतला नाही आणि पहिला बळी गेला। पहिला बळी गेल्यानंतर आम्ही निवेदन दिलं, त्यावेळेसही तुम्ही मनावर घेतलं नाही। काल दुसरा बळी गेला, त्या गोष्टीचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करतो। हे जो काही निष्क्रियपणा चालू आहे, कोपरगाव शहरातील जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार चालू आहे, हे कोपरगाव शहरातील लोकांनी पण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे। कारण पद घ्यायचं आणि मिरवत बसायचं अशा पद्धतीचे नगराध्यक्ष या कोपरगाव शहराला भेटले आहे। आज आम्ही रात्री या ठिकाणी फक्त श्रद्धांजलीचा बोर्ड लावला आणि त्या ठिकाणी फक्त एकच लिहिलं का नगराध्यक्ष साहेब, तुम्ही दिलेला शब्द पाळला असता तर मोकाट जनावरांमुळे 2 बळी गेले नसते। या गोष्टीचं त्यांना इतक्या तीव्रतेने त्यांनी घेतलं, कलेत नगरपालिकेचे माणसं पाठवले, दोन्ही सगळे बोर्ड काढायला लावले। आम्ही त्यांना सकाळी विरोध केला, बोर्ड काढलेले परत लावले। तुमची चूक नसती झाली तर आम्ही बोर्डच लावले नसते। तुम्हाला अजूनही आमचं सांगणं आहे का हे जे कोपरगाव शहरामध्ये ज्या प्रकारचे जनावरं रात्रीचे फिरतात, मोकाट जनावरं, ते तुम्ही पकडा आणि जे काही लोक जीव मुठीत घेऊन फिरताय आज, कारण लहान मुलं शाळेत जातात, लोक व्यापारी राहतात, महिला राहतात आणि ठिकठिकाणी गायींचे आपल्या जनावरांचे झुंडचे झुंड बसेल असतात आणि त्या प्रकारचे पुन्हा एकदा असे अपघात घडू नये म्हणून नगरपालिकेने त्यासाठी ठोस काहीतरी गोष्ट करायला पाहिजे। आम्ही राजकारण करत नाही, पण वेळोवेळी आम्ही तुम्हाला जागा करतोय। पण एखादा माणूस जर झोपलेला असेल तर त्याला जागा करता येतं, पण एखादा माणूस झोपायचं सोंग करत असेल तर त्याला काही जागा करता येत नाही। आम्ही तिथे त्यांना पुन्हा एकदा एक म्हणजे आवाहन करतो की जे काही प्रकार कोपरगाव शहरात घडत आहे त्याला वेळीच आळा घाला, का अजून किती लोक मेल्यानंतर तुम्ही या शहरामध्ये मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणार हे तुम्ही जनतेला सांगा।